Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss Day 8 Bridge Course activities of 6th Standard Subject English. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करीत आहोत सेतू अभ्यास इयत्ता 6वीचा जो इंग्रजी विषयाचा आहे त्याच्याबद्दल. आजचा जो व्हिडिओ आहे तो डे 8 ॲक्टिव्हिटीज बद्दल आहे अँड द टॉपिक ऑफ द टुडे इज दॅट प्लांटेशन कॅम्पेन अर्थात वृक्ष लागवडीची मोहीम किंवा आपण जे रोपटे किंवा वृक्षारोपण करतो त्याची मोहीम कशा प्रकारे याबद्दल चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो बघूया आपण हे प्लांटेशन कॅम्पेनची ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटी काय आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. तर सुरुवातीला आपण बघत आहोत की या डे 8 ॲक्टिव्हिटीजमधून जे कॉम्पिटन्सीज किंवा म्हणजे आजच्या ॲक्टिव्हिटीजमधून विद्यार्थ्यांना काय शिकायला मिळणार आहे किंवा त्यांच्यामध्ये कोणते कौशल्य विच क्वालिटीज ऑर स्किल विल डेव्हलप. तर कोणते कौशल्य डेव्हलप होणार आहेत तर ते म्हणजे द स्टुडंट्स विल एबल टू एक्सप्रेस ओन एक्सपिरियन्स इन रिटर्न फॉर्म अबाउट डिफरंट सोशल इव्हेंट्स. अर्थात आजच्या ॲक्टिव्हिटीजमधून विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे की ते स्वतःचा अनुभव सांगू शकतील किंवा लिहून दाखवू शकतील वेगवेगळ्या सोशल इव्हेंट्सबद्दल म्हणजे सामाजिक वेगवेगळ्या ज्या कार्यक्रम असतात किंवा घटना असतात, प्रोग्राम्स असतात, ते रिटर्नमध्ये ते लिहून सांगू शकतात. फॉर एक्झाम्पल इव्हेंट्स इन स्कूल ऑर ॲट होम किंवा शाळेमध्ये एखादा इव्हेंट होतो किंवा फॉर एक्झाम्पल जसं की प्लांटेशन आहे, प्लांटेशन कॅम्पेन आहे किंवा आपण म्हणू शकतो की सायन्स एक्झिबिशन आहे. सो दिस टाइप ऑफ स्कूल इव्हेंट students can write about it and they can express their experience. अशा घटनांमधील त्यांचा अनुभव ते व्यक्त करू शकतील. हे आजच्या ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीजमधून विद्यार्थी शिकणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये एरियाज टू कव्हर म्हणजे कोणत्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करीत आहोत तो म्हणजे रायटिंग ओन एक्सपिरियन्स अबाउट डिफरंट सोशल इव्हेंट्स. वेगवेगळ्या सामाजिक ज्या घटना घडत असतात किंवा प्रोग्राम्स होत असतात, इव्हेंट होत असतात त्याच्याबद्दल स्वतःचा अनुभव लिहिणे, लिहून व्यक्त करणे हे आपण याच्यामधून हे टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर अप होणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आहे ॲक्टिव्हिटी नंबर ए दॅट इज डू यू नो तुम्हाला माहिती आहे का? सोशल इव्हेंट्सबद्दल आहे. काय आहे ॲक्टिव्हिटी बघूया. लुक ॲट द पिक्चर्स. हिअर इथे तुम्हाला 2 पिक्चर्स आर गिवन. ओके. इन फर्स्ट पिक्चर यू कॅन सी या फर्स्ट पिक्चरमध्ये इट इज अ पिक्चर ऑफ फेअर किंवा त्याला आपण मेळा म्हणूया किंवा जत्रा म्हणूया अँड सेकंड पिक्चर इज अबाउट सायन्स एक्झिबिशनबद्दल सेकंड पिक्चर दिसते. ओके. आणि हे पिक्चर बघा आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आयडेंटिफाय तुम्हाला ओळखायचं आहे अँड शेअर युअर एक्सपिरियन्स रिगार्डिंग दिस. या दोन्ही इव्हेंट जे आहेत किंवा जत्रा असेल किंवा फेअर असेल किंवा मेला असेल किंवा सायन्स एक्झिबिशन इथे तुम्ही अनुभव घेतलेला असेल या तुमचा अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे तुम्हाला सांगायचं आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे. आता याबद्दल तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता. फॉर एक्झाम्पल इथे ॲन्सर तुम्ही या प्रकारे लिहू शकता. जर तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स इफ यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स शेअर युअर एक्सपिरियन्स अबाउट द फेअर किंवा जत्रेबद्दल किंवा या मेळ्याबद्दल तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर तो कशा प्रकारे करू शकता. तिथे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी सांगितलंय फन फेअर और स्कूल फेअर माय एक्सपिरियन्स. फन फेअर किंवा शाळेचं जे फन फेअर होतो त्याच्याबद्दल माझा अनुभव. लास्ट इयर तुम्ही या प्रकारे लिहू शकता. लास्ट इयर गेल्या वर्षी आय विजिटेड अ फन फेअर विथ माय फॅमिली. माझ्या कुटुंबाबरोबर मी फन फेअर व्हिजिट केलं म्हणजे जत्रा किंवा मेळ्यामध्ये मी गेलो. I enjoyed many rides like giant wheels and merry go round. त्या ठिकाणी त्या मेळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे राईड्स आहेत ज्याला आपण म्हणतो जायंट व्हील्स बोलतो. ते चक्रावरती बसून फिरणे किंवा मेरी गो राउंड्स असतात गोलाकार ते घोड्यावरती बसून फिरणे ते मी एन्जॉय केलं आपण असं लिहिलेलं आहे. आय प्लेड गेम्स मी वेगवेगळे गेम्स तिथे खेळलो. ओन अ स्मॉल प्राईज काही छोटे छोटे बक्षीस देखील मी जिंकलो. अँड एट आईस्क्रीम तिथे मी आईस्क्रीम खाल्लं अँड पॉपकॉर्न. आय हॅड अ वंडरफुल टाईम विथ माय फॅमिली अँड माय फ्रेंड्स. आणि माझ्या कुटुंबाबरोबर आणि मित्राबरोबर माझा तो दिवस अतिशय सुंदर होता. सो दिस वे यू कॅन राईट युअर एक्सपिरियन्स. माय एक्सपिरियन्सच्या अंतर्गत या प्रकारे तुम्ही लिहू शकता.
आता सपोज तुम्हाला या सायन्स एक्झिबिशनबद्दल लिहायचं आहे तुमचा अनुभव, तर तुम्ही कशाप्रकारे लिहिणार? तिथे दिलेला एक अनुभव, एक एक्झाम्पल म्हणून माय एक्सपिरियन्स. आवर स्कूल ऑर्गनाइज्ड अ सायन्स एक्झिबिशन. आमच्या शाळेने विज्ञान प्रदर्शन भरवलेलं होतं किंवा ऑर्गनाइज केलं होतं. आय व्हिजिटेड डिफरंट स्टॉल्स. त्या सायन्स एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या स्टॉल्सला मी भेट दिली अँड सॉ मेनी इंटरेस्टिंग सायन्स मॉडेल्स. तिथे मी वेगवेगळे छान इंटरेस्टिंग सायन्सच्या रिलेटेड मॉडेल्स मी बघितले. आय लर्न अबाउट इलेक्ट्रिसिटी. तिथे मला गेल्यानंतर शिकायला मिळालं. शिकलो काय? इलेक्ट्रिसिटीबद्दल शिकलो. त्यानंतर द सोलार सिस्टम अँड व्होल्कॅनोजबद्दल मला त्या सायन्स मॉडेल्समधून शिकायला मिळालं. आय अल्सो एक्सप्लेन माय ओन प्रोजेक्ट टू द व्हिजिटर्स. आणि माझ्या स्वतःचा पण मी प्रोजेक्ट तिथे एक्झिबिट केला होता. तो येणाऱ्या व्हिजिटर्सला किंवा भेटायला येणाऱ्या प्रेक्षकांना मी त्यांना सांगत होतो. इट वॉज अन एक्साइटिंग अँड एज्युकेशनल एक्सपिरियन्स. आणि तो अनुभव म्हणजे अतिशय उत्साहजनक आणि एक शैक्षणिक एक्सपिरियन्स माझ्यासाठी होता. सो दिस वे यू कॅन राईट अबाउट युअर एक्सपिरियन्स ऑफ सायन्स एक्झिबिशन. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, लर्न, रिफ्लेक्ट अँड क्रिएट. शिका, त्याच्यावरती प्रतिक्रिया घ्या आणि त्याच्यावरून नाविन्य काहीतरी तयार करा. इथे आपण बघू शकतो प्लांटेशन कॅम्पेनच्या अंतर्गत प्लांटेशन चालू आहे म्हणजे वृक्षारोपण चालू आहे. सो एक पेड मा के नाम या प्रकारे एक स्लोगन तयार केलेलं आहे आणि डिफरंट टाइप्स ऑफ पीपल, जे ओल्ड पीपल आहेत, मिडल एज पीपल आहेत किंवा यंगर लहान लहान मुलं आहेत, ऑल ऑफ देम आर प्लांटिंग ट्रीज. ते वृक्षारोपण करत आहेत. आता त्याबद्दल काय इथे सांगितलेलं आहे तुम्हाला, ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हे पिक्चरचं निरीक्षण करायचं आहे जे इथे दाखवलेलं आहे आणि या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ए, व्हॉट इज द पिक्चर अबाउट? हे पिक्चर कशाबद्दल आहे? वाय इज प्लांटेशन इम्पॉर्टंट फॉर अस? वृक्षारोपण आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? हाऊ कॅन वी एनकरेज अदर्स टू प्लांट ट्रीज? इतरांना आपण झाडं लावण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो? व्हॉट इज द मेसेज ऑफ दिस कॅम्पेन? या मोहिमेमधून किंवा वृक्षारोपण मोहिमेमधून आपण काय मेसेज आपल्याला भेटतो? राईट युअर ओन एक्सपिरियन्स अबाउट दिस कॅम्पेन. या कॅम्पेनबद्दल तुमचा अनुभव सांगा. आता आपण या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देत आहे ते आपण बघूया. तुम्ही इथे बघू शकता. फर्स्ट क्वेश्चन जो होता, व्हॉट इज द पिक्चर अबाउट? हे पिक्चर कशाबद्दल आहे त्याच्याबद्दल आन्सर. द पिक्चर इज अबाउट प्लांटेशन कॅम्पेन कॉल्ड एक पेड मा के नाम, वेअर पीपल आर प्लांटिंग ट्रीज. हे कॅम्पेन वृक्षारोपणाबद्दल आहे की ज्याचं मेन टायटल आहे एक पेड मा के नाम, आणि ज्या ठिकाणी पीपल आर प्लांटिंग ट्रीज म्हणजे लोक झाडं लावत आहे. सेकंड क्वेश्चन नंबर बी, वाय इज प्लांटेशन इम्पॉर्टंट फॉर अस? आपल्यासाठी प्लांटेशन महत्त्वाचं का आहे? आन्सर, प्लांटेशन इज इम्पॉर्टंट. वृक्षारोपण महत्त्वाचं आहे बिकॉज ट्रीज गिव्ज अस फ्रेश एअर. झाडं आपल्याला शुद्ध हवा देतात अँड शेड, सावली देतात. दे कीप आवर एन्व्हायरमेंट क्लीन अँड हेल्प अस लाईव्ह हेल्दी लाईफ. ते आपले पर्यावरण क्लीन ठेवतात, स्वच्छ ठेवतात आणि आपल्याला मदत करतात आपली हेल्दी लाईफ म्हणजे निरोगी जीवन जगण्यासाठी. So this type of answer you can write. Next question, that is question number C. How can we encourage others to plant trees? इतरांना आपण झाडं किंवा वृक्ष लावण्यासाठी कशा प्रकारे एनकरेज करू शकतो म्हणजे प्रोत्साहन देऊ शकतो? आन्सर इज गिवन हिअर. वी कॅन एनकरेज अदर्स बाय टेलिंग देम. त्यांना सांगू शकतो आपण द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री. झाडाचं महत्त्व सांगून त्यांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो. वी कॅन प्लांट ट्रीज टुगेदर. आपण एकत्रितपणे वृक्षारोपण करू शकतो अँड आस्क एव्हरी वन. आणि प्रत्येकाला सांगू शकतो टू टेक केअर ऑफ देम. लावलेल्या झाडाची काळजी घ्या. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज डी, व्हॉट इज द मेसेज ऑफ दिस कॅम्पेन? या मोहिमेचा किंवा वृक्षारोपणचा मेसेज काय आपण भेटतो? आन्सर, द मेसेज ऑफ दिस कॅम्पेन इज प्लांट मोर ट्रीज अँड सेव्ह नेचर. ही पूर्ण मोहीम राबवण्यापाठीमागे एकच आहे की जास्तीत जास्त वृक्ष लावा आणि निसर्गाला वाचवा. प्लांट मोर ट्रीज अँड सेव्ह नेचर. एव्हरी पर्सन शुड प्लांट ॲटलिस्ट वन ट्री अँड प्रोटेक्ट इट. प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी एक झाड लावावं आणि त्याचं रक्षण करावं. सो दिस टाईप ऑफ मेसेज वी कॅन गेट थ्रू दिस कॅम्पेन. सो वन मोर ॲक्टिव्हिटीज दॅट, आणखीन एक ॲक्टिव्हिटी या प्लांटेशन कॅम्पेनबद्दल आहे ते म्हणजे राईट युअर ओन एक्सपिरियन्स अबाउट दिस कॅम्पेन. या कॅम्पेनबद्दल, या वृक्षारोपणाबद्दल तुम्ही तुमचा अनुभव लिहा. तर इथे
कमीत कमी 4-5 ओळीमध्ये आपण या प्रकारे आन्सर लिहू शकतो. आन्सर बघा, लास्ट इयर मी ती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की कशाप्रकारे वाक्यरचना करायची छोटी-छोटी बट एक इफेक्टिव्ह ज्याच्यामधून अर्थ दिसून येईल. You can write your experience like this. Last year I took a part in plantation campaign. गेल्या वर्षी मी वृक्षारोपणाच्या मोहिमेमध्ये भाग घेतला ॲट माय स्कूल. माझ्या शाळेमध्ये होता. आय प्लांटेड अ स्मॉल नीम सॅपलिंग्स विथ माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांबरोबर निंबाचं सॅपलिंग म्हणजे रोपटं लावलं. सॅपलिंग म्हणजे रोपटं या अर्थाने. वी वॉटर्ड द प्लांट्स. आम्ही वेगवेगळ्या प्लांट्सना पाणी घातलं अँड प्रॉमिस टू लुक आफ्टर देम आणि एकमेकांना प्रॉमिस केलं की आपण याची लुक आफ्टर म्हणजे काळजी घेऊ, केअर करू. आय फेल्ट प्राऊड. मला खूप अभिमान वाटला अँड हॅपी टू हेल्प नेचर. निसर्गाला मदत करून मला आनंद आणि अभिमान देखील झाला. इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. तो अनुभव खरोखरच छान सुंदर होता. सो दिस वे यू कॅन राईट युअर ओन एक्सपिरियन्स. नाव लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज क्रिएट युअर स्क्रॅप बुक. तुम्ही तुमचं स्क्रॅप बुक तयार करायचं आहे. यू कॅन राईट युअर नेम, ओके, देन युअर ॲड्रेस, then title there, and some memorable events and experience about your friends. आणि जे वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये तुम्ही घेतलेल्या त्या इव्हेंटचे तुम्ही इमेजेस ते टाकू शकता. आणि त्या सर्वांमधून सर्वात मेमोरेबल इव्हेंट किंवा घटना किंवा प्रोग्राम कोणता होता त्याच्यामधला तुमचा अनुभव तुम्ही ते तुमच्या मित्राला ते लिहून सांगू शकता. आता याचं एक ॲन्सर म्हणून मी एक सॅम्पल ॲन्सर म्हणून दिलेलं आहे ते आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल क्रिएट युअर स्क्रॅपमध्ये आपण बोलू शकतो. नेममध्ये यू कॅन राईट युअर नेम, जे तिथे आपण दिलेलं एक सॅम्पल म्हणून अनन्या संजय पाटील. ॲड्रेस इज गिवन हिअर 12 शांतीनगर सातारा पिनकोड. टायटल दिलं आहे माय बेस्ट फ्रेंड. ओके, सो हिअर आर द सम ऑफ द इव्हेंट पिक्चर्स दाखवलेले आहेत फ्रेंड्स बरोबर. ओके, एकत्र अभ्यास करताना प्लांटेशनबद्दल आहे किंवा प्राईज तुम्ही जिंकल्यानंतर एकमेकांना हेल्प करताना जेवणामध्ये तुम्ही हेल्प करताय, देन प्लांटेशन. ओके, सम मेमोरेबल इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स अबाउट युअर ओन फ्रेंड इथे दिलं आहे. माय बेस्ट फ्रेंड्स नेम इज रिया. वी स्टडी इन सेम क्लास. आम्ही एकाच वर्गामध्ये शिकतो. वी सिट टुगेदर. आम्ही एकत्र बसतो. शेअर अवर नोट्स. आम्ही एकमेकाच्या नोट्स जे आहेत अभ्यास एकमेकांना शेअर करतो अँड हेल्प इच अदर इन स्टडीज. अभ्यासामध्ये एकमेकांना मदत करतो. वी एन्जॉय गेम्स. आम्ही गेम देखील एकत्र खेळून आनंद घेतो. ड्रॉइंग अँड स्कूल ॲक्टिव्हिटीज टुगेदर. शाळेच्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात एकत्रितपणे आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतो. ड्रॉइंग असेल यामध्ये भाग घेतो. वी प्लांटेड ट्रीज टुगेदर ड्युरिंग द प्लांटेशन कॅम्पेन. प्लांटेशन कॅम्पेनच्या वेळी म्हणजे वृक्षारोपण ची जी एक प्रोग्राम होता त्यावेळी आम्ही झाडं लावली. रिया इज अ काइंड अँड ऑनेस्ट अँड ऑलवेज सपोर्ट मी. रिया ही अशी आहे की जी अतिशय दयाळू आहे, काइंड आहे, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक आहे अँड ऑलवेज सपोर्ट मी. नेहमी ती मला हेल्प करते, मदत करते. आय एम लकी टू हॅव अ फ्रेंड लाईक रिया. रियासारखी मला मैत्रीण आहे, रिया माझी मैत्रीण याचा मला अभिमान वाटतो. सो दिस वे यू कॅन क्रिएट युअर कॅम्पेन और स्क्रॅप बुक्स. अशाही स्क्रॅप बुक तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे, एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवा. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इथे आपल्याला हे डे 8ची ॲक्टिव्हिटी ते क्लोज होते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.